रायगडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। हवामान विभागाकडून रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी। अंबा नदीची पाणी पातळी 4.50 मीटरवर। प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। साताऱ्याच्या कणेर धरणातून 1540 क्युसेक पाण्याचा विसर्ग। वेण्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गंगापूर धरणातून 3900 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। नदीपात्राच्या पाणी पातळीत वाढ। गोदावरी नदीवर पूरसदृश परिस्थिती। जळगावात पावसामुळे पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पाणी टंचाईचा प्रश्न मिटला, नागरिकांना मोठा दिलासा। पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमध्ये मुसळधार पाऊस। दहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली, रस्ता वाहतुकीसाठी बंद। सारशीचा मुरी पूल पाण्याखाली, कुंजे कंचाड रस्त्यावरील पुलावरही पाणी। जेजुरीमधील नाझरे धरण 85% भरलं। करहा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार। चिपळूण कराड महामार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद। 27 जूनपर्यंत महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय। पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना सुरू। भुसावळ शहरात तीव्र पाणी टंचाई। वीज पुरवठ्यात खंड होत असल्यामुळे पाणी पुरवठा यंत्रणा पूर्णतः विस्कळीत। पाणी पुरवठा करताना वीज नसल्याने पंपिंगमध्ये अडथळा। हिंगोली जिल्ह्यात 70% पेरण्या पूर्ण, मात्र मागील 8 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर। शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा। परभणीत 2 आठवड्यांपासून पावसाची दडी। शेतकऱ्यांकडून पिकं वाचवण्यासाठी प्रयत्न। शेतातील पिकांना तुषार संचाच्या सहाय्याने पाणी देण्याचा प्रयत्न। वाशिम जिल्ह्यात 10 दिवसांपासून पावसाची दडी। काटा गावातील शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन आणि तुरीचं पीक ट्रॅक्टरने मोडलं। दुबार पेरणीसाठी शेत तयार करण्याचं काम सुरू। जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा। दमदार पाऊस नसल्याने 40% पेरण्या खोळंबल्या। लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील धसवाडी गावात पैसा अळीने पुन्हा डोकं वर काढलं। पेरणी केलेले बियाणे अळी करत आहेत फस्त। शेतकरी यामुळे अडचणीत। अमरावतीमध्ये शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बोगस बियाण्यांचा मोठा फटका। एका कंपनीचं बियाणं उगवलंच नसल्याने शेतकरी संतप्त। कंपनीने नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी। हिंगोलीच्या वसमत शहरात ऊस उत्पादकांसाठी ऊस शेती चर्चासत्र। बारामतीमधील कृषी केंद्राचे एआय तज्ज्ञ यांनी शेतकऱ्यांना केलं मार्गदर्शन। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाल्याने मनसैनिक आक्रमक। मनसे कार्यकर्त्यांची कृषी विभागाच्या कार्यालयात धडक। जालन्यात कोट्यावधी रुपयांचा सोयाबीन घोटाळा। भोकरदन पोलीस ठाण्यात 10 जणांविरोधात गुन्हा। सोयाबीन हमीभावामध्ये विकण्यासाठी बनावट सातबारा आणि पीक पेरा जोडला। हिंगोली शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांसमोर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। आंदोलनाची दखल न घेतल्यास बँकांना टाळं ठोकण्याचा इशारा। सोलापुरात वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। निवडणूक आयोगाने डेटा डिलीट करण्याबाबत काढलेल्या आदेशाविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक। भंडाऱ्यातील विद्युत विभागाच्या अभियंत्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा घेराव। परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवता येणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा इशारा। हिंगोलीच्या कळमनुरीत आमदार संतोष बांगर यांचा जनता दरबार। येणाऱ्या निवडणुकीत हिंगोली जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा एक हाती झेंडा फडकणार। आमदार संतोष बांगर यांच्याकडून विश्वास व्यक्त। सोलापूरच्या करमाळ्यातील खांबेवाडी परिसरातील कोळेकर वस्तीच्या रस्त्याची दुरावस्था। सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर खांबेवाडी ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन। रस्त्याचं काम सुरू करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक। नंदुरबारच्या मांडवी खुर्द जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या धोकादायक स्थितीत। तुटलेल्या छताला लाकडी दांड्यांचा आधार, तर वर्गखोलीची भिंतही कोसळली। 2013 पासून अर्ज करूनही दुरुस्ती झाली नसल्याचा आरोप। पालघरमध्ये भर पावसात चितेवर प्लास्टिक पकडून अंत्यसंस्कार करण्याची वेळ। कोचाई बोरमाळ ग्रामपंचायत हद्दीतील पारसपाडामधील ही घटना। स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ताच नाही, प्रशासनाचं दुर्लक्ष। कोल्हापूरच्या हद्दवाडीवरून शिंदेंच्याच 2 आमदारांमध्ये मतभेद। हद्दवाडीसाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्याचा राजेश क्षीरसागर यांचा दावा, तर मंत्रालयात अधिकृत बैठक झाली नाही, केवळ काही मिनिटं चर्चा। चंद्रदीप नरकेंचा दावा। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या 9 मार्गांचा विकास होणार। औट्रम घाटातील बोगद्याचं कामही लवकर सुरू करणार। मुख्यमंत्री आणि नितीन गडकरींच्या बैठकीत निर्णय। दिवे घाटाचा अवजड मार्ग पार करत संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज सासवड मुक्कामी। उद्या सकाळी पालखीचे जेजुरी, मालहा, नीरामार्गे पंढरपूरकडे प्रस्थान। दर्शनासाठी गर्दी। संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी कर्नाटकातून बैलजोडीची खरेदी। सोन्या सागर बैलांचे जंगी स्वागत। शेतकरी अश्रुबा त्रिंबक लाड यांनी 5,11,000 घेतलं विकत।
वाशिमच्या मंगळूरपीरमध्ये पार्टीताड गावात पावसासाठी धोंडी बांधण्याची विधी, शेतकरी पारंपरिक उपायांकडे वळले. कमरेला लिंबाच्या पानांची माळ बांधून गावभर मारतात फेऱ्या. अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड, रतनगडासह सांदणदरी पर्यटकांसाठी बंद. नाशिक वन्यजीव विभागाचा आदेश. भंडारदरा, हरिश्चंद्रगड परिसरात पावसाच्या जोरदार सरी. बीडच्या मांजरसुंबा घाटातील संरक्षक जाळीतून दगड आले रस्त्यावर. मोठे दगड कोसळून अपघात होण्याची शक्यता. त्वरित डागडुजी करून घेण्याची मागणी. चंद्रपूर जिल्ह्यात नव्या वाहन नंबर प्लेटच्या लावणीचे 11% काम पूर्ण. जिल्ह्यात 23 केंद्र सुरू असल्याची परिवहन विभागाची माहिती. शासनाकडून 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. नागपुरातील रिंग रोड दुभाजकांवर लावलेली अनेक झाडं सुकण्याच्या वाटेवर. देखभालीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याने अनेक झाडं सुकली. झाडं लावण्यासाठी 5 कोटींचा खर्च झाल्याची माहिती.